भारत चीन सीमावादावर बोलण्याचा राहुल गांधी यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। काँग्रेसच्या काळात 1962 मध्ये भारताने आपला मोठा भूभाग गमावला, तो आधी परत आणावा किंवा देशाची माफी मागावी, अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे। संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर प्रत्युत्तर देत रिजिजू यांनी आज वार्ताहर परिषदेत ही भूमिका मांडली। जो भी जमीन जो भी हमने चीन के कब्जे में जाने दिया वो 1959 से पहले और 1962 में कुछ हिस्से गए हैं और 62 और 59 से पहला है। तो आज राहुल गांधी जी पहले माफी मांगे। नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत 1 इंच सरेंडर नहीं कर सकता है और कांग्रेस को उस जमाने में 50-60 साल पहले जो जमीन चीन के कब्जे में दिए थे वो वापस लाओ, नहीं तो आप वो हमारा बीता हुआ कल तो लौटा नहीं सकता है, तो कम से कम माफी तो मांगो। भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी संसदीय शिष्टाचार आणि नियम 349 चं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला। सभापतींचा आदेश अंतिम असतो, मात्र वारंवार सूचना देऊनही राहुल गांधी यांनी नियमांचं पालन केलं नाही। ते मोठ्या कुटुंबात जन्माला आले असले तरी संसदेच्या नियमांच्या वर नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला। अरुणाचल प्रदेशचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची 1 इंचही जमीन कोणालाही घेता येणार नाही, असं रिजिजू म्हणाले। काँग्रेसने जाणीवपूर्वक सीमावर्ती भागाचा विकास रोखला होता, मात्र आता तिथे संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचं जाळं विस्तारलं आहे। भारत कमकुवत असल्याचं चित्र निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। राष्ट्रपती